मध्यरात्र उलटून गेली होती. गडद अंधारात रातकिडे भेसूर आवाजात गात होते. क्षणाक्षणाला तो आवाज वाढत होता. गडद अंधारानं डोंगर, दऱ्या, नदी, नाले आणि गावं गिळंकृत केलेली होती. अवघ्या पृथ्वीवर अंधाराचा नंगानाच सुरू होता. झाडावरील वाऱ्यानं होणाऱ्या पानांची सळसळ सुद्धा भयसूचक वाटत होती. आभाळात दूरवर एखादी चांदणी लुकलुकताना दिसत होती. रात्री कसल्या तरी आवाजानं कल्पना दचकून जागी झाली. तिने झटकन उठून लाईटचं बटन दाबलं. खोलीभर उजेड पसरला. सगळीकडे सामसूम होती. कल्पना मनात म्हणाली, आपण उगाचच घाबरलो. तिचा चेहरा घामानं डबडबला होता. अंगावरच्या गाऊननं चेहरा पुसून ती पाणी प्यायली. तिला थोडं बरं वाटायला लागलं. तिच्या मनातली भीती थोडी कमी झाली होती. खोलीत साप शिरल्यापासनं तिला कधी सुखानं झोप लागली नव्हती. कल्पना थोडा वेळ भिंतीला पाठ टेकून विचार करत बसली. भीतीने तिच्या डोळ्यांवरच्या पापण्यांची उघडझाप होत होती. घराच्या वळचणीला कुणीतरी आहे असा तिला भास व्हायला लागला. एकदा तिच्या मनात विचार आला की गोदाक्काला हाक मारून बोलावून घ्यावं. पण नंतर तिला असंही वाटलं की गोदाक्का बिचारी गाढ झोपली असेल, तिला कशाला नाहक त्रास द्यायचा, झोपू दे तिला. त्या बंद बारीकडे बघत कल्पना बराच वेळ बसली. नंतर तिच्या डोळ्यात झोप यायला लागल्यावर ती पुन्हा अंथरुणावर लाईट बंद करून पडली. तिची आत्ताची झोप जागसूद होती. थोड्या वेळानं तिला त्या बारीवर पुन्हा टक टक असा आवाज ऐकू आला. त्या आवाजाने तिने पुन्हा डोळे टक्क उघडले. तो आवाज आता तिला स्पष्ट ऐकू यायला लागला. कल्पनाची पूर्ण खात्री झाली की हा प्रकार भुताटकीचा नक्कीच नाहीये. आपल्याला त्रास व्हावा म्हणून कोणीतरी हे घाणेरडं कृत्य करतंय. नंतर तिला रडणाऱ्या माणसाचा आवाज ऐकू यायला लागला. भयाण रात्रीत त्या रडणाऱ्या माणसाचा आवाज ऐकून तिच्या अंगावर भीतीने सरकन काटा उभा राहिला. पोटात भीतीने खड्डा पडला. तिचं संपूर्ण शरीर घामानं निथळायला लागलं. आज 1.5 वर्ष ती त्या खोलीत राहत होती, पण रात्रीच्या वेळी तिने कधीही माणसाच्या रडण्याचा आवाज ऐकलेला नव्हता. आता तिचा धीर सुटायला लागला. ती पुन्हा अंथरुणातनं उठली. लाईटचं बटन दाबलं. खोलीत उजेड पडल्यावर तो रडण्याचा आवाज ऐकू यायचा बंद झाला. तोंडावर आलेले केस हलक्या हातानं मागं सारून कल्पना गोदाक्का गोदाक्का म्हणून जोरजोरानं हाका मारायला लागली. तिने गोदाक्काला मोठ्या आवाजात 5-6 हाका मारल्या. तिच्या हाकांनी गोदाक्काला जाग आली आणि काय झालं ग पोरी असं म्हणत गोदाक्का लगेच तिच्या खोलीत आले. कल्पना भीतीने थरथर कापत उभी होती. तिच्या तोंडून लवकर शब्द बाहेर फुटेना. नंतर धीर करून कल्पना कापऱ्या आवाजात तिला म्हणाली, गोदाक्का होत्या बारीजवळ कुणीतरी रडतंय. मला त्याच्या रडण्याचा आवाज आला. खरं सांगते काय पोरी? हो, मी त्याच्या रडण्याचा आवाज स्वतःच्या कानाने ऐकला. अगं पोरी, तुला भास झाला असन. नाही गोदाक्का, भास नाही. पोरी, तू वसुलीसाठनं इकडं तिकडं सारखी फिरत असतीस बघ. कुठली जागा कशी आहे सांगता येत नाही ग. म्हणून हमेशा गावदेवीचा अंगारासोबत ठेवायचा असतो, म्हणजे कसली बाधा नाही होत. अहो गोदाक्का, आधी बारीवर कोणीतरी टकटक असा आवाज केला म्हणून मी जागी झाले. तो आवाज बंद झाल्यावर मी लाईट बंद करून पुन्हा झोपले. मग मला माणसाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. कल्पना, घाबरायचं कारण नाही. आपण घराच्या वाटलीनं बघून येऊ. कोण घावला ना, तुझ्या समोर त्याच्या पाठीत खच्चून लाद घालते का नाही बघ. गोदाक्कानं हातात विजेरी घेतली. कल्पना तिच्याबरोबर भीत भीत बाहेर पडली. विजेरीच्या उजेडात त्या दोघी घराच्या मागे गेल्या. बारीजवळ त्यांनी पाहिलं, तिथे कोणीच नव्हतं. दोघी घरात आल्यावर गोदाक्का तिला धीर देत म्हणाली, बघितलं ना पोरी, कोणी बी नाही ग तिथं. तू उगा घाबरली. अगं असं कधी घाबरायचं नसतं. मी आहे ना. हे बघ, आता मी तुझ्या कडेला झोपते, तू बी झोप. कल्पनानं लाईटचं बटन बंद केलं. पोटात भीती घेऊन ती अंथरुणावर पुन्हा आडवी झाली. उशाला पाठ घेऊन गोदाक्का तिच्या जवळ झोपली. शुक्राची चांदणी उगवली तेव्हा त्या दोघींचाही डोळा लागला होता. भिवा म्हातारा घर सोडून गेलेल्याला आज 1 आठवडा पूर्ण झाला. तो घरी परत आलेलाच नव्हता.
म्हातारा डोकं शांत झाल्यावर घरी परत येईल या वेड्या आशेवर गोदाक्कानं 1 आठवडा काढला होता, पण आता तिचा धीर सुटायला लागला होता. म्हातारपणी गोदाक्कानं नवऱ्याला घरातनं बाहेर काढलं अशी गावात दबक्या आवाजात कुजबूज सुरू झाली. पायाला भिंगरी लावून नामदेव म्हाताऱ्याला शोधत होता. म्हाताऱ्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता, त्यामुळे गोदाक्काच्या पायाखालची वाळू सरकायला लागली. घरी आलेली माणसं हमखास म्हाताऱ्याची चौकशी करत त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देता देता मायलेकाच्या नाकीनऊ आलं होतं. कल्पना म्हाताऱ्यासाठी हळहळत होती. तिला त्याची आठवण यायची आणि त्यामुळे कल्पनाचं कामात लक्ष लागत नव्हतं. पोटच्या मुलीप्रमाणे म्हातारा कल्पनावर माया करायचा. कल्पनाला आठवलं एकदा ती दमून आली होती तेव्हा म्हाताऱ्यानं आस्थेनं तिची चौकशी करून तिला प्यायला गोड शहाळं नारळाच्या झाडावर चढून काढून दिलं होतं. तो गरीब निष्पाप म्हातारा तिच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा दिसत होता. त्याचं मधाळ बोलणं तिला आठवत होतं, त्यामुळे तिला मनात अगदी गलबलून आलं. गळ्यात बेचकी अडकवून जगू दरवाज्याच्या चौकटीत तिच्याकडे बघत उभा होता. त्याला समोर उभा असलेला बघून कल्पना त्याला आत बोलवत म्हणाली, "अरे जगू, आत येऊन बैस." कल्पनानं त्याला आत बोलवल्यामुळे तो धावत आत आला. रिकाम्या खुर्चीत पाय खाली सोडून ऐटीत बसला. त्याचा निष्पाप चेहरा आनंदानं उजळला होता. "जगू, अरे तुझी आत्या कुठे गेली?" "ती गरकाठी घेऊन काजूच्या ब्या काढाय रानात गेली." "तू का नाही गेलास मग?" "तीच म्हणली नको येऊ." "अरे तिला तू मदत करायची." "मॅडम, मी उद्या ना चंद्री तालुक्याला वाल्या बिया इकाय जाईत तेव्हा तिच्या संगड जाणार आहे. पैसे घावलं की ती मला हॉटेलात नेऊन वडापाव खायला देणार आहे." जगूचं बोलणं तिच्या कानांना गोड वाटत होतं. त्याच्याबरोबर बोलताना तिच्या मनातलं दुःख थोडं कमी झालं होतं. तेवढे जगूनं तिला विचारलं, "मॅडम, तुम्ही 2-3 रोज हापिसात आलाव नाही. मी बंद दरवाजा बघायचो आणि परत जायचो." "अरे मला बरं वाटत नव्हतं." "मॅडम, तुम्ही खोटं बोलताव." त्याचं बोलणं ऐकून कल्पना त्याच्याकडे तोंडाचा चंबू करून पाहायला लागली. एखाद्या अपराध्याला गुन्हा करताना रंगेहात पकडावं तशी कल्पनाची गत झाली. ती आजारी नसताना त्याला तिने आजारी होते हे खोटंच सांगितलं होतं. कल्पना त्याच्या निष्पाप चेहऱ्याकडे मायेनं पाहायला लागली. जगू तिला म्हणाला, "मॅडम, मला माहिती आहे तुम्ही 2-3 रोज हापिसात का नाही आला." "हो, काय माहिती आहे तुला सांग." "तुम्हाला रात्री कोणीतरी भिववलं होतं त्यामुळं तुम्ही ऑफिसात आलाव नाही." "अरे लबाडा, तुला कसं माहिती?" "मला समजा ठाव आहे." "आणखीन काय माहिती आहे?" "तुम्हाला कोणी भिववलं त्याचं नाव सुधिक मला ठाव आहे." त्याचं बोलणं ऐकलं आणि कल्पना मनात सावध झाली. ती खुर्चीत थोडी सावरून बसली. ती त्या रात्रीपासनं त्या दुष्ट इसमाचा शोध घेत होती, पण तो इसम तिला सापडला नव्हता किंवा त्याचं नावसुद्धा तिला कळलं नव्हतं. तिच्या मनात विचार आला की ही सगळी माहिती जगूनं कशी बरी मिळवली असेल. लोक त्याला वेडा म्हणतात, पण तो वेडा नव्हता. त्या इसमाचं नाव ऐकायला कल्पना अधीर झाली होती. तिने विचारलं जगूला, "जगू, कोण होता रे तो माणूस?" "अहो, त्यो गजाबुवांचा मुलगा दामू." "तुला त्याचं नाव कसं माहिती झालं?" "अहो मॅडम, काय झालं, परवा मी देवळात एकलाच बसलो असताना दामू दगड्या भुडवाला सांगत होता की परवाच्या रात्री ग्रामसेवक बाईला मी जाम भिववलं. गोदाक्का बॅटरी घेऊन आली ना तेव्हा तो अंगणातल्या उडवीत नुकून बसला होता." त्याचं बोलणं मी स्वतःच्या कानानं ऐकलं मॅडम." "खरं सांगतोय जगू? मला त्याचं नाव कळलं फार बरं झालं. पण मॅडम, मी आज आहे ना त्याला जन्माची आदल घडवली बरं का." "काय केलं जगू तू त्याला?" जगू बसलेल्या खुर्चीत थोडं पुढे झुकला. इकडे तिकडे बघत तिला हळू आवाजात म्हणला, "मॅडम, त्यो आहे ना सकाळी गुरं घेऊन रानात चालला होता. मी देवलाच्या मागं त्याची वाट बघितलं पण बसलो होतो. तो जेव्हा मला दिसला तेव्हा मी या बेचकीनं नेम धरून दगड मारला. तो दगड बरोबर त्याच्या डोळ्याला लागला आणि त्याचा डोळा फुटला. दामू डोळा धरून बॉम्बलायला लागला तसा मी लांब पळून गेलो. त्याला मी दिसलो नाही. तिच्या बायकोनी त्याला तालुक्याला डॉक्टरकडे नेलंय. तुम्ही माझं नाव कुणाला सांगू नका मॅडम." त्याचं बोलणं ऐकून कल्पना सर्द झाली. दामूनं तिला रात्रीच्या वेळी घाबरून त्रास दिला म्हणून जगूनं त्याचा डोळा फोडून बदला घेतला होता. भलतीच जोखीम पोरानं अंगावर घेतली होती. कल्पना मनात म्हणाली की या वेड्या पोरानं का म्हणून एवढी जोखीम उचलली? हा गेल्या जन्मी आपला धाकटा भाऊ तर नसेल?
कल्पनाचा ऊर अगदी मायेनं भरून आला. तिच्या पोटात कालवा कालव झाली. ती झटकन खुर्चीतनं उठली आणि त्याला कवेत घेऊन माझा शहाणा जगू असं म्हणत डोळ्यातनं अश्रू गाळायला लागली. जगू रडणाऱ्या कल्पनाकडे भांबावून पाहायला लागला. रस्त्यावर कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. दामू भागीच्या सोबतीनं त्याच्या घराकडे निघाला होता. डॉक्टरकडे जाऊन त्याने डोळ्याला बँडेज मारलं होतं. ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना तो रागानं मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला, माझा डोळा ज्याने फोडला त्याला मी जित्ता नाही ठेवणार. त्याचा आवाज कमी कमी होत गेला आणि तो दगडू भोवडाच्या घराच्या आड झाला. कल्पनाला आता तिची काळजी वाटत नव्हती. आता तिला जगूची काळजी वाटायला लागली. त्यामुळे ती मनात अस्वस्थ झाली. कल्पना त्याला ताकीद देत म्हणाली, जगू आता इथनं पुढे एकटा दुकटा फिरायचं नाही. का मॅडम? मी सांगते ना, आता मला प्रश्न विचारायचा नाही, कळलं? आणि आत्ता जे तू मला सांगितलंयस हे कुठेही बोलायचं नाही. नाही बोलणार, जाऊ खेळायला. जगू एखाद्या कोकरासारखा उड्या मारत देवळाच्या दिशेनं निघून गेला. तो निघून गेल्यावर कल्पना थोडा वेळ विचार करत बसली. नंतर एक निश्वास टाकून ती बसलेल्या खुर्चीतनं उठून उभी राहिली. मंद पावलं टाकत ती मागच्या खिडकीजवळ येऊन मूकपणे उभी राहिली. चंपाच्या अंगणात पालापाचोळा पडला होता. कोपऱ्यात कुत्र्यांनी माती उकरून त्याचा ढीग केला होता. मातीच्या ढिगावरनं कोंबडीची पिल्लं किडामुंगी वेचून खात फिरत होती. चंपा भकास चेहऱ्यानं घराच्या पडवीत बसली होती. पिंट्या सोडून गेल्यामुळे तिने हाय खाल्ली होती. त्या घरावर दुःखाची गडद छाया पसरली होती. कल्पना जेव्हा खिडकीत उभी राहायची तेव्हा चंपा तिच्याकडे बघून गालात हसायची आणि लगेच आग्रह करत मॅडम चहाला या म्हणायची. पण आता ते सगळं संपलं होतं. नियती किती क्रूर आहे याचा तिला पहिल्यांदा कटू अनुभव आला होता. कल्पना चंपासाठी मनात हळहळत बसली. इतक्यात तिच्या कानावर मॅडम बेस हावना असं म्हणून कोणाचा तरी आवाज पडला. आवाज ओळखीचा वाटल्यानं कल्पनानं चमकून मागे वळून बघितलं तर तिच्यासमोर हातात सुटकेस घेऊन दुर्गा हसत हसत उभी होती. तिच्या अंगावर इस्त्री केलेली साडी होती. तिची तब्येतसुद्धा आता चांगली झाली होती. दुर्गाला मुंबई मानवली होती. कल्पना आधी तिच्याकडे डोळे फाड फाडून बघत राहिली. मग भानावर येत तिला म्हणाली, अहो ताई या की. प्लॅस्टिकच्या रिकाम्या खुर्चीत बसत दुर्गानं पुन्हा तिला विचारलं, मॅडम बेस आव ना? हो मी बरी आहे. दुर्गा प्रवास करून थकली होती. तिला कल्पनानं पाणी प्यायला दिलं. पाणी प्यायल्यानंतर तिला थोडं बरं वाटलं. पदरानं तोंड पुसत ती म्हणाली, रेल्वेला भाय गर्दी हो, पाय ठेवाय सुद्धा जागा नाही. त्या फारच EST बरी पडती. पर ESTला रेल्वेच्या चौपट पैसे तिकटीला द्यावे लागतात. कल्पनाची नजर तिच्या शरीरावरनं फिरत होती. दुर्गा आता पहिल्यापेक्षा अंगानं भरली होती. माणसाचं मन समाधानी असेल तर त्याचा चांगला परिणाम तब्येतीवर होतो त्याच्या. कल्पना आवंढा गिळून म्हणाली तिला, ताई तुम्ही मागे जानेवारी महिन्यात येऊन गेल्याचं कळलं मला. 3 महिन्याची पेन्शन आली म्हणून म्हातारीनं मला निरोप दिला नव्हतं. ती घ्यायला मी येऊन गेले. मी पंचायतीच्या ऑफिसात येऊन गेले. बाबल्या मामानं सांगितलं का तुम्ही तालुक्याला मिटिंगला गेला म्हणून. मला थांबायला वकूत नव्हता. मग संध्याकाळच्या रेल्वेनं मी लगेच माघारी गेले. काम चांगलं आहे ना? मॅडम कामाचा बिलकुल त्रास नाही. एक म्हातारी आहे, तिला फक्त सांभाळायची. ते लोक शिंदी आहेत. 1 तारखेला पगार भेटतो. माझ्या पोराच्या शिक्षणासाठी मी ते पोस्टात टाकते. थोडा वेळ दुर्गा आढ्याकडे बघत बसली. नंतर त्यांनी आवंडा गिळून विचारलं कल्पनाला, मॅडम माझा मंगेश म्हातारीला लई त्रास करत असेल नाही का? तो लहान आहे अजून, त्याला काय कळतंय? मॅडम तो गावी 7वी पास झाला ना की त्याला मोरं शिकायला मुंबईला नेणार. ज्या मुंबईनं तिच्या जीवनाची वाताहत केली होती त्याच मुंबईनं आता तिला मदतीचा हात दिला होता. दुर्गा तिच्या नशिबावर जाम खुश होती. मुंबईबाबत दुर्गा भरभरून बोलत होती. आश्चर्य वाटावं अशी तिच्या जीवनाला कलाटणी मिळाली होती. कल्पना तिला म्हणाली, ताई तुम्ही मंगेशला तो 7वी झाल्यानंतर मुंबईला घेऊन जा. गावापेक्षा शहरात शिक्षणाचा दर्जा चांगला असतो. त्या ठिकाणी तो आणखीन चांगला अभ्यास करेल. दुर्गानं हातातली सुटकेस टेबलावर उचलून ठेवली आणि सुटकेस उघडत कल्पनाला म्हणाली, मॅडम तुम्हाला भ्याट आणली. काय आणलंय? दुर्गानं तिच्या हातात रंगीत कागदात गुंडाळलेला मिठाईचा पुडा ठेवला. अहो ताई याची काही गरज नव्हती. मॅडम तुमच्या थोरल्या बहिणीची भ्याट आहे असं समजा. कल्पनानं तिच्या भेटीचा स्वीकार केला आणि तिला विचारलं, आता गावी किती दिवस राहणार?
नाही नाही, उद्या सकाळी जाणार. माझ्या मंगेशला कधी एकदा भेटते असं झालंय मला. येते बरं का मी. हातात सुटकेस घेऊन दुर्गा तिच्या घरी जाण्यासाठी उभी राहिली. दरवाजाकडे मोर्चा वळवत ती कल्पनाला मोठ्या आवाजात म्हणाली, मॅडम, मी संध्याकाळी तुमच्या खोलीवर गप्पा मारायला येणार आहे, तेव्हा निवांत बोलू आपण. आणि दुर्गा मागे वळून न बघता पुढे चालायला लागली. कल्पनानं तिला दिलेला मिठाईचा पुडा सोडला आणि त्यातला एक मिठाईचा तुकडा तोंडात टाकला. तिचं तोंड गोड झालं. ती पाणी प्यायली आणि उरलेली मिठाई देवळात खेळणाऱ्या मुलांना तिने वाटून टाकली. मिटक्या मारत मुलांनी तिला दिलेली मिठाई खाऊन टाकली. मुलांच्या तोंडावरचा आनंद बघून कल्पनाला खूप बरं वाटलं. मुलं पुन्हा खेळण्यात दंग झाली तशी कल्पना तिच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडे वळली. तिच्या डोक्यात आत्ता दुर्गाचाच विचार होता. श्रोते हो, हा होता झुंबड या रामचंद्र नरावडे लिखित कादंबरीचा 20वा भाग. 21वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.